छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एक अशी भयंकर घटना घडली ज्याने केवळ जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील 45 वर्षांचा शेतकरी जो एका माजी सरपंचाचा मुलगा आहे, तो सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी जातो, पण तो पुन्हा कधीच जिवंत परत येत नाही। काही तासांनंतर त्याचा मृतदेह अशा विदारक अवस्थेत सापडतो की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल। डोक्यावर भीषण वार, गुप्त अंगावर झालेला हल्ला आणि मृतदेहाशेजारी पडलेला त्याचा फुटलेला मोबाईल आणि विखुरलेली चप्पल। ही केवळ एक साधी हत्या आहे की यामागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र दडले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जांभळी तांडा येथील राजू पवार हत्या प्रकरणाचा सखोल विश्लेषण करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारण इतकं हिंसक आणि जीव घेणं का होत चाललंय। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली मंगळवारी 13 जानेवारी 2026 रोजी कन्नड तालुक्यातील जांभळी फॉरेस्ट येथील माजी सरपंच रामचंद्र पवार यांचा मुलगा राजू पवार हा सकाळी 8 वाजता शेतात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता। गाव पातळीवर प्रतिष्ठित कुटुंब असल्यामुळे राजू यांचा वावर सर्वत्र होता। साधारणपणे सकाळी 9 वाजेपर्यंत ते घरी परतत असत, पण त्या दिवशी 10 वाजले 11 वाजले तरी राजू यांचा पत्ता नव्हता। घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार फोन लावला, फोनला रिंग जात होती, पण पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता। शेवटी एका अज्ञात भीतीपोटी कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। 4.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर घरापासून आणि शेतापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या ओढ्यात राजू यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला। जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा तिथलं दृश्य अत्यंत भीषण होतं। मारेकऱ्यांनी राजू पवार यांच्यावर केवळ वार केले नव्हते तर अत्यंत क्रूरपणे त्यांचा छळ केल्याचं प्राथमिक दर्शनी दिसत आहे। त्यांच्या डोक्यावर आणि विशेषतः कमरेखालील भागावर म्हणजेच प्रायव्हेट पार्टवर तीक्ष्ण हत्यारांनी गंभीर वार करण्यात आले होते। घटनास्थळी त्यांचा फुटलेला मोबाईल आणि चप्पल विखुरलेली होती, ज्यावरून हे स्पष्ट होतं की राजू यांनी मरण्यापूर्वी हल्लेखोरांची मोठी झटपट केली असावी। ही हत्या ज्या पद्धतीने केली गेली त्यावरून हे स्पष्ट होतं की मारेकऱ्यांच्या मनात प्रचंड राग किंवा सुडाची भावना होती। आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजकीय अँगल। राजू पवार हे स्वतः जरी प्रत्यक्ष राजकारणात पद भूषवत नसले तरी त्यांचं कुटुंब पूर्णपणे राजकारणात सक्रिय आहे। त्यांचे वडील रामचंद्र पवार हे गावचे माजी सरपंच राहिलेले आहेत, तर सध्या त्यांच्या काकू रेणुका पवार या गावच्या विद्यमान सरपंच आहेत। विशेष म्हणजे राजू हे त्यांच्या सरपंच काकूंच्या सर्व शासकीय कामकाजात, ग्रामपंचायतीच्या निर्णयात आणि दैनंदिन व्यवहारात सक्रिय मदत करत असत। ग्रामीण महाराष्ट्रात जेव्हा एखादी व्यक्ती सरपंचाच्या वतीने कारभार पाहते किंवा राजकीय निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावते तेव्हा अनेकदा हितसंबंध दुखावले जातात। ही हत्या जुन्या राजकीय वैमनस्यातून झाली की ग्रामपंचायतीच्या आगामी कामातील किंवा वर्चस्वाच्या लढाईतील कोणत्या तरी मतभेदातून, हा पोलिसांसमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे। जेव्हा आपण जांभळी तांड्यातील या हत्येचा विचार करतो तेव्हा आपल्याला बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। तिथेही राजकीय वर्चस्व, जमिनीचे व्यवहार आणि गाव पातळीवरील गटबाजीमुळे एका तरुण सरपंचाचा असाच निर्घृण खून करण्यात आला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येचा पॅटर्न आणि राजू पवार यांच्या हत्येची पद्धत यामध्ये भयंकर साम्य दिसतं। राजकीय वैमनस्य जेव्हा टोकाला जातं तेव्हा प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी अशा प्रकारे क्रूर हल्ले केले जातात, जेणेकरून समाजात एक प्रकारची दहशत निर्माण होईल। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात माजी सरपंच किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लक्ष्य केलं जात आहे, ही खरंच चिंतेची बाब आहे। जांभळीच्या घटनेत सुद्धा मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा मृतदेह लपवण्यासाठी वन विभागाच्या ओढ्याचा आधार घेतला होता। जर हे राजकीय वैमनस्य असेल तर हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। आता या प्रकरणाचा तांत्रिक आणि तपासाचा भाग पाहूया। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अग्निहोत्री यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून छत्रपती संभाजीनगरहून श्वान पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात आली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत। पण प्रश्न हा उरतो की दिवसाढवळ्या आणि तेही मकर संक्रांतीच्या सणासुदीच्या काळात एका प्रतिष्ठित व्यक्तीची हत्या करण्याची हिंमत मारेकऱ्यांमध्ये येते कुठून? त्यांना कायद्याचा धाक उरला नाहीये का? ग्रामीण राजकारणाचं स्वरूप अलीकडच्या काळात खूप बदललं आहे। ग्रामपंचायत स्तरावर आता मोठ्या प्रमाणात निधी येतो, विकासाची कामे होतात आणि त्यातूनच ठेकेदारी व वर्चस्वाची लढाई सुरू होते। राजू पवार हे त्यांच्या सरपंच काकूंच्या कामात मदत करत असल्यामुळे गावातील इतर कोणत्या गटाला किंवा व्यक्तीला त्यांचं हे वर्चस्व खूपच होतं का?
तपासाचा एक मोठा धागा या दिशेने जातोय। तसेच ज्या पद्धतीने त्यांच्या गुप्तांगावर वार करण्यात आले आहेत त्यावरून पोलिसांनी अनैतिक संबंध किंवा वैयक्तिक वादाचा अँगल सुद्धा तपासायला सुरुवात केली आहे। संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लोक गोड बोलून आनंद साजरा करत असतात तेव्हा एका हसत्या खेळत्या कुटुंबावर हे दुःखाचं डोंगर कोसळलं। राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई वडील असा मोठा परिवार आहे। त्यांच्या मृत्यूनंतर जांभळी तांड्यात आणि संपूर्ण कन्नड तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे, कारण अशा घटनांनंतर अनेकदा गावांमधील दोन गटात हिंसाचार उसळण्याची शक्यता असते। या संपूर्ण घटनेचा आणि आसपासच्या घडामोडींचा सारांश काढला तर एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सत्तेची लालसा आणि वैयक्तिक द्वेष आता हिंसेच्या टोकावर पोहोचला आहे। मग ते कोल्हापूरचे महेश पिळणकर असोत, बीडचे संतोष देशमुख असोत किंवा आताचे राजू पवार, या सर्वांच्या मागे कुठेतरी स्थानिक राजकारण आणि वर्चस्वाची लढाई दडलेली असते। जर राजकीय पदावर असणारी किंवा प्रतिष्ठित कुटुंबातील माणसे सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं? पोलीस तपास अजून सुरू आहे, आरोपींना लवकरच बेड्यात ठोकल्या जातील असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे। पण राजू पवार यांच्या हत्येने जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं शोधणं गरजेचं आहे। ही विकृती आपण समाजात कशी थांबवणार? तुम्हाला काय वाटतं? राजू पवार यांची हत्या केवळ राजकीय वैमनस्यातूनच झाली असेल की यामागे काही अजून गंभीर कारण असू शकतं? किंवा आपल्या महाराष्ट्रातील गाव पातळीवरील राजकारण इतकं हिंसक का होत चाललंय? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अशाच गंभीर विषयांचं सखोल विश्लेषण ऐकायचं असेल तर थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।